नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र। मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज मी आणखीन एक विषय घेऊन तुमच्या पुढे आलो आहे। थोडासा डायलेमा फेस करत होतो, कारण हा व्हिडिओ करावा किंवा न करावा। मन तर सांगत होतं कर म्हणून, हृदय पण सांगत होते की कर, पण आज इतकं कामच इतकं माझ्या रिसर्चवर पडलेलं, करू का नको असं डायलेमा झालेला होता। पण शेवटी ठरवलं की हा माझ्या मायमाऊली मराठीचा विषय आहे, मराठी माणसाचा सब्जेक्ट आहे, तर आपले विचार सर्व मित्रांबरोबर व्यक्त करायलाच पाहिजे। त्याचं असं झालं की अविनाश जाधव मनसेचे ठाण्यातले लीडर आहेत, त्यांनी आत्ता त्यांची एक प्रेस कॉन्फरन्स पाहिली। त्याच्या अगोदर एक व्हायरल झालेले 2 शॉर्ट व्हिडिओज पाहिले। एका व्हिडिओमध्ये एक म्हणजे मला वाटतं गुजराती मारवाडी किंवा परप्रांतीय व्यापारी किंवा लोकांच्या सभेमध्ये एक गुजराती स्त्री, तिच्या पेहरावरून वाटलं की ती गुजराती असावी, ती हिंदीमध्ये सांगत होती की या मराठी लोकांना धडा शिकवण्यासाठी गुजराती मारवाडीने आपली दुकानं 4 ते 5 दिवस बंद करून ठेवायला पाहिजेत आणि यांचे हाल व्हायला पाहिजे। आणि त्याला त्या सभेला जमलेले जे काही 50-50 लोक होते ते उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून साथ देत होते। दुसरा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी रिलीज केला की तो जो काल भाजपचा मीरा भाईंदरला मोर्चा झाला, तथाकथित व्यापाऱ्यांचा, पण भाजप प्रेरित जो मोर्चा झाला, त्या मोर्चाच्या अगोदर एक क्लिप फिरत होती। ते म्हणजे एका व्यापाऱ्याला मराठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारलं म्हणून, कळलं की नाही। तर जाधवांनी दुसरी एक कॅसे व्हिडिओ दाखवला, त्यामध्ये 5-6 गुजराती व्यापारी एकत्र मिळून एका मराठी माणसाला बेदम रस्त्यावर तुडवत होते। असे व्हिडिओ बघितल्यावर म्हटलं आता आपल्याला ह्या लोकांना उत्तरं द्यायलाच पाहिजेत। मुख्य म्हणजे ती जी गुजराती किंवा मारवाडी किंवा कोणती परप्रांतीय महिला असेल, तिने जे आवाहन केलं आहे की गुजराती मारवाडी या सर्व लोकांनी, परप्रांतीय व्यापाऱ्यांनी आपली दुकानं 5-6 दिवस बंद करा, मराठी लोकांचे या महाराष्ट्रामध्ये हाल झालेले तिला बघायचे। तर मला काही प्रॉब्लेम नाही हो, म्हणून म्हटलं तिला उत्तर द्यावं। एकाच वाक्यात उत्तर देतो, काही हरकत नाही, दुकानं 2 काय 4 एक आठवड्यावर बंद ठेवा, तुमची दुकानं बंद करून जा तुम्ही, पुढे आम्हाला जे काय करायचं ते करू, पण काय वाटेल ते करू, पण महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी इतर भाषिक लोकांचे हाल आम्ही होऊ देणार नाहीत, याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो। बोला, केव्हापासून दुकानं बंद करते? उद्या आमचा विजयोत्सव आहे 5 तारीखला, 6ला एक आषाढी एकादशी आहे, 7पासून दुकानं बंद करते, जरूर करा, आम्ही वाट पाहतोय। पण आम्ही मराठी आणि इतर जे आमच्याबरोबर प्रेमाने राहणारी जनता त्यांचे कुठल्याही प्रकारचे हाल आम्ही होऊ देणार नाही, याची गॅरंटी तुम्हाला देतो। कळलं की नाही? जोपर्यंत तुमची दुकानं बंद असलेली, दुकानं आतमधनं भरलेली आहेत ना, तोपर्यंत आम्हाला काही काळजी करण्याचे कारण नाही। आम्ही मराठीबरोबर इतर पण आमच्या गुणागोविंदाने आमच्याबरोबर जी लोक राहते त्यांचे काही हाल होऊ देणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो। कळलं की नाही? ही माणसं इथे राहून वर्षानुवर्ष इथे राहून इकडच्याच मराठी माणसाच्या जमिनी विकत घेऊन त्याच्यावर यांनी उद्योग व्यवसाय साजरे करून लाखो करोडे रुपये जमा करून त्यानंतर निरनिराळ्या माध्यमांना स्वतःच्या संघटना काढून आज त्या संघटनेच्या बळावरच इकडची जी प्राचीन मराठी संस्कृती त्याच्या उरावर हे बसायचा प्रयत्न करतायत। कळलं की नाही? त्यातलीच एक म्हणजे आपली मराठी भाषा, त्यानंतर मराठी संस्कृती, या सर्वांचं खच्चीकरण करण्यासाठीच म्हणजे या भाजपच्या शासनाने हिंदीचं पहिली स्टेप म्हणून महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचा डाव घातला, तो ठाकरे ब्रँडनी यशस्वीरित्या उधळून लावला। कळलं की नाही? त्यामुळे यांच्या पोटात दुखतंय। हा जो कोण, मी असं नाही म्हणत आहे की सगळाच मारवाडी समाज, सर्वच गुजराती समाज हा मराठी विरोध आहे, असं अजिबात नाही आहे। मी फोर्टसारख्या विभागामध्ये जन्माला आलो की जिथे कच्ची आणि गुजराती लोकांची मेजॉरिटी होती, मराठीबरोबर हे देखील प्रेमाने राहत होते। माझे अनेक मित्र मराठी गुजराती आणि मारवाडी आहेत, पण आमच्या बोलण्यामध्ये मैत्रीमध्ये कधी हा आलाच नाही विषय, कारण त्यांना मराठी माणसाचं संस्कृती, मराठी माणसाचं आर्थिक राजकीय वर्चस्व हे त्यांना मान्य होतं, त्यामुळे तो विषय कधी आलाच नाही। पण त्यांच्यामध्ये ही जी एक नवीन पिढीचा जे वैर घेऊन येणारी पिढी आहे, ज्यांना मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करायचं आहे, 1960 साली त्यांना म्हणजे मुंबई मिळाली नाही, त्याचा राग मनात असलेली जी पिढी आहे ती ह्या नवीन येणाऱ्या तरुण मंडळींना फितवत असते। तर त्यांना मला सांगायचं आहे आणि मराठी जनांना सांगायचं आहे, जिथे मिळेल, जिथे प्रसंग येईल तिथे आपल्या मराठी बांधवांना मदत करा, त्याला सहाय्य करा। तुम्ही तुमच्या सानिध्यात येणाऱ्या परप्रांतीय माणसाशी मराठीतच अट्टहासाने बोला,
मग भले तुम्ही रेल्वेमध्ये असाल, विमानामध्ये असाल, तुम्ही बसमध्ये असाल, तुम्ही रिक्षामध्ये असाल, या रिक्षामध्ये बसताना प्रत्येक जे कोण रिक्षा ड्रायव्हर त्याच्याशी मराठीमध्ये बोला. त्याला कळू दे किंवा न कळू दे हा तुमचा प्रश्न नाही. कळलं की नाही? त्या व्यापाऱ्याला ते मराठी कळू दे किंवा न कळू दे, त्याला कळायला पाहिजे, एकच मेसेज त्याला जायला पाहिजे की महाराष्ट्रात राहणारा मराठी आहे तो फक्त आणि फक्त मराठीच बोलतो. हा मेसेज त्यात तिथे जायला पाहिजे. तुम्हाला एक दुसरी आयडिया सांगतो. इंग्लिश हॅज बिकम अ इंटरनॅशनल लँग्वेज. इट इज अ बेस्ट पॉसिबल मीडियम टू कन्वे युअर फिलिंग्स टू द अदर्स दॅन मराठीज. कळलं की नाही? तर तुम्ही मराठी आपलं कच्चं आहे, इंग्रजी आपलं कच्चं आहे असा जो काही समज आहे दूर करण्यासाठी, इंग्लिशची प्रॅक्टिस करण्यासाठी टॉक टू द मराठीज इन इंग्लिश लँग्वेज. मराठी लोकांनी एकमेकांशी इंग्लिशमध्ये बोलावं ना. इतरांशी बोलताना मात्र कायम आपलं मराठी बोलायचं. विशेषतः म्हणजे मी तर माझ्या अखंड करिअरमध्ये कायम विमानाने प्रवास केला आहे, पण मला माझी मराठी भाषेबद्दल मला मराठी भाषा विमानतळावर अथवा विमानामध्ये बोलताना मला कधीही काही कमीपणाची भावना आली नाही माझ्या मनामध्ये, मी येऊ दिली नाही. मी कायम मराठीमध्ये बोललो. एअरपोर्टवर देखील मी कधी एन्क्वायरी करताना नेहमी माझं ते बोर्डिंग पास घेताना वगैरे मी मराठीमध्ये बोललेलं आहे आणि अजूनही बोलतो. आता त्याची जरूरच लागत नाही म्हणा, कारण आपण ही अगोदरच बोर्डिंग पास घेतो. पण पूर्वी जेव्हा बोर्डिंग पास घ्यावा लागायचा एअरपोर्टवर जाऊन, तेव्हा देखील मी त्या काउंटरवर त्या मुलाशी मराठीमध्ये बोलायचा. असा अभिमान आपण प्रत्येकाने बाळायला पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा की येणारा फार कठीण आहे. अनाजी दत्तोच्या राज्यामध्ये मराठी लोकांना, मराठी संस्कृतीला प्रचंड मोठा धोका आहे. हे जे सगळे मोर्चे वगैरे निघत आहेत, उद्धव साहेबांच्या काळामध्ये मराठी कंपल्सरी केली, मराठी बोर्ड लावण्याचं कंपल्सरी केली, तर त्याला विरोध करणारा माणूस पण गुजरात्यांची संघटना होती, व्यापारी, त्याचे प्रेरणा करते हे अनाजी दत्तोच होते. हे पुढे विसरता कामा नये. कळलं की नाही? याच अनाजी दत्तांच्याच काळामध्ये इकडच्या आमदारांनी, भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फंडाला फंड न देता तो फंड त्यांनी प्राईम मिनिस्टर फंडाला दिला होता. ही गोष्ट अजूनही आम्ही विसरलेलो नाही. त्यामुळे तुम्ही मोर्चे काढा, दुकानं बंद ठेवा, काही हरकत नाही. आम्ही मराठी माणसांची जी काही एकी ठाकरे ब्रँडमुळे होती, ती एकी आपल्याला आता मजबूत करायची आहे. कळलं की नाही? त्यासाठी आपण यांची जी आव्हानं आहेत ती यशस्वीरित्या आपल्याला पेलायची आहेत. घटनेच्या मूलभूत तत्वांना धोका न लावता ही सगळी आपण मूल्य, आपली संस्कृती बळकट करायची आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की तुम्ही सैन्य करा आणि सैन्य जमा करा आणि युद्ध करा आणि जिंका. आता लोकशाहीमध्ये ते चालत नाही. मग लोकशाहीने जी काही माध्यमं दिली आहेत त्या सर्व माध्यमांचा उपयोग करून आपल्याला आपली एकी बळकट करून अटकेपार नाही त्याच्याही पलीकडे आपल्याला ही मराठी संस्कृतीचा झेंडा फडकवायचा आहे. त्यामुळे विसरू नका. मला जी काय आव्हानं द्यायची आहेत ती द्या. दुकानं बंद ठेवा, तुमच्या फॅक्टरीज बंद ठेवा, आम्ही बघतो काय करायचं ते पुढं. एवढं लक्षात ठेवा. हा संदेश, हा माझा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक मराठी माणसाला पाठवा आणि मराठी एकीचा संदेश हा सगळ्या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन दे. मी अशा प्रकारचे व्हिडिओ सातत्याने करत राहणार आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्यक्त व्हा. मी जे काही सांगतोय हे जर तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही व्यक्त व्हा. कळलं की नाही? फक्त सुसंस्कृत भाषेमध्ये व्यक्त व्हा. कळलं की नाही? एवढं सांगून माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर.